अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला ना, अख्ख्या जगात बोंबाबोंब आहे, भारतात सर्वात जास्त आहे, की दादागिरी आहे म्हणून मान्य. पण माझा एक चिमुकला प्रश्न आहे, व्यवस्थित केला की नाही सगळं? म्हणजे हे पडले, हे राहिले, ते विसरलं. अरे वसंत, आधार कार्ड घेतलं का? सुभान्या, हा रस्ता बेळगावला जातो की जळगावला? वाटेत विचार कोणाला तरी. मधू, हेलिकॉप्टरचा पंखा बंद कर पटकरून, लेकरांना थंडी वाजते. अशी काही लफडी केली का? किती दूर आहे तो व्हेनेझुएला, किती मोठी फौज आहे, त्यांना माहिती आहे तुम्ही येत आहे, तरी रातोरात जाऊन ठोकून आले ना. शाहिस्तेखानावर हल्ला केला होता ना, त्या लेवलचा हा पराक्रम आहे. उचलायचं ते उचललं, आता जग बोटं मोडत बसले. जग म्हणते अमेरिका लोभी आहे हो, तेला करता गेले. तेल नाही आहे महाराज. फेंटानेलमुळे आमचे तरुण तडफडून मरत आहेत. पण लोक म्हणणार की व्हेनेझुएलातून फेंटानेल कमी येतं, जास्तीत जास्त 80,000 90,000 तरुण मरत असतील. मग त्या तरुणांचे आईबाप सौदा करायला बसले तर ते काय किंमत लावतील आपल्या मुलांच्या जीवाची? आणि समजा मान्य आहे, तेला करताय, मग रशिया आणि चीन तिथे तेल हवंय म्हणून गेलेत का तिथे मंदिर बांधून बेल वाहणार आहेत, का मदुरोचा बेल करणार आहेत? पण ते काय म्हणतात की आसनातून निवडून आला होता ना मदुरो, मग बरोबर नाही. अरे काय निवडून आला होता? त्याची ते बॅलेट बॉक्स एवढी स्टफ करून करून सुद्धा तो जवळजवळ हरला होता. आणि अमेरिकाने म्हणत आहे, अख्ख्या जगाने संकेत दिलाय. जेव्हा त्या मरिया मचाडोला नोबेल प्राइज दिलं तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं जगाला काय वाटतं मदुरोबद्दल. आठवतं 2009 किंवा 10 साली लिया शेवाबावला जेव्हा नोबेल प्राइज मिळालं होतं तेव्हा चीन किती वैतागला होता. आणि जगात डिक्टेटर बाकी किती आहेत. आता शी जिंगपिंग याला तो उभा राहिला निवडणुकीला उल्हासनगर किंवा उलन बटोरला, त्याला फक्त 3 मतं मिळतील. शी, जिंग आणि पिंग. हा किंग जॉंग उन आहे. त्याने कुठल्या मतदारसंघाचा चेहरा कधी बघितलाय? त्याला आता घाम फुटला कारण अमेरिका त्याला म्हणेल अब तेरा क्या होगा कालिया. तुम्ही म्हणाल आले का डॉक्टर शोलेवर? शोले सोडा, दुसरा एक मूवी आहे ना, तो 24 तास माझ्या डोक्यात असतो. कारण त्या मूवीचं शीर्षक मला खूप आवडतं, हृदयाला जवळचं आहे. मिस्टर इंडिया. इंडियाबद्दल मी नेहमी विचार करत असतो. व्हेनेझुएलातल्या लोकांना तुम्ही पर्याय दिला की तुम्हाला लुटून तुमच्यावर राज्य करायचं आहे, तर तुम्हाला अमेरिका हवंय, रशिया हवंय, चीन हवंय, का नन ऑफ द अबव? तुम्ही सांगा, 100रातले 120 लोक कोणाला निवडतील? अमेरिकेला. पण नन ऑफ द अबव का नको? ते म्हणजे इंडिया. कारण भारत असा एकमेव देश आहे जगातला की कुठल्याच जगातल्या देशाला त्याला मनापासून तिरस्कार नाहीये, अगदी पाकिस्तानला सुद्धा नाही. मग मी म्हणतोय मिस्टर इंडियासारखं आपण दिसतो हिरोसारखे, आपली वर्तणूक हिरोसारखी आहे, मग त्या मिस्टर इंडियाच्या हिरोसारखे आपण अदृश्य का आहोत जगाच्या ह्याच्यावर? कांटे नहीं कटते ये दिन ये रात, कहनी थी तुमसे दिल की बात. माझ्या दिल की बात ये है की एकमेकांना आता काट्यासारखे छळू नका. जगात काट्यासारखे घुसा. अमेरिकेतले अँकर एकमेकांची भांडतायत, इंडियाने काय लफडं केलं हे बघायची माझी इच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.